सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्होकल फॉर लोकल आणि विणकर सक्षमीकरणाच्या प्रेरणेतून महाराष्ट्र सरकारने एकात्मिक व शाश्वत उद्योग धोरणाअंतर्गत पैठणी उद्योगाला ऐतिहासिक आर्थिक बळ दिले। या निर्णयाचा लाभ थेट विणकरांच्या पदरात पडल्याने भारतीय जनता पार्टी विणकर प्रकोष्ठ कार्यालयात ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आलाय। या धोरणाअंतर्गत विणकरांना गणेश चतुर्थी निमित्त उत्सव भत्ता आणि 200 युनिट पर्यंत वीज बिल माफी देण्यात आली आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून राज्यातील 2,70,00,000 विणकरांच्या खात्यात निधी जमा झाला असून यात महिलांना 15,000 रुपये तर पुरुषांना 10,000 रुपयांचे वितरण करण्यात आले। यावेळी बोलताना विणकर प्रकोष्ठाचे शहराध्यक्ष मनोज दिवटे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे विणकरांविषयीचे प्रेम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री संजय सावकार, मंत्री छगन भुजबळ व आमदार किशोर दराडे यांच्या पाठपुराव्यामुळे हा सुवर्ण योग जुळून आलाय। या आनंद उत्सवात विणकरांची एकमेकांना पेढे भरून आणि शासनाचे आभार मानून आनंद व्यक्त केलाय। या निर्णयामुळे जागतिक कीर्तीच्या येवला पैठणी उद्योगाला मोठी उभारी मिळणार आहे। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत महाराष्ट्रातील जे 5 हातमागावरील वाहन आहे की जे लोप पावू शकतात किंवा लोप पावण्याच्या मार्गावर आहे, अशा वाहनांना राज्य सरकारने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत आर्थिक पाठबळ देण्याचं धोरण अवलंबिलेलं आहे। या महाराष्ट्रातील पैठणी उत्पादक विणकरांना गणेश चतुर्थी निमित्त उत्सव भत्ता देण्यात येतो। महिलांना 15,000 व पुरुषांना 10,000 रुपये भत्ता देण्यात येतो। या वर्षीचा भत्ता आमच्या विणकरांच्या अकाउंटला जमा झालेला आहे। त्याबद्दल आम्ही सर्व विणकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, त्याचप्रमाणे वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथं आनंदोत्सव साजरा करत आहेत। 2,70,00,000 आमच्या विणकरांना आत्तापर्यंत खात्यामध्ये थेट जमा झालेले आहे। त्याचप्रमाणे शेकडो विणकरांना प्रति महिना 200 युनिट वीज माफसुद्धा झालेली आहे। जे बोलतो ते करतो या उक्तीप्रमाणे देवेंद्र भाऊंनी या विणकरांना पाठबळ दिलं, त्याबद्दल समस्त विणकरांच्या वतीने मी देवाभाऊंचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो।